डाकूडाव. लेखक पराग दामले. वाचक स्वर मिनल कुसूरकर. तू आजकाल खूप विसरायला लागला आहेस रे. स्वतःच्याच तंद्रीत असतोस. आठवणीने आण म्हटलं की हमखास विसरतोस. अर्धा किलो सांगितली की भेंडी पाव किलो आणि पाव किलो घेवडा सांगितला तर अर्धा किलो आणतोस. लक्षात राहत नाही तर मोबाईलमध्ये रिमाइंडर लाव की. आणि सुट्टीच्या दिवशी रात्री पानं आणायला कसा रे विसरत नाहीस? अगं असं नाही आहे. ऑफिसच्या कामाच्या गोष्टी डोक्यात असतात आणि मग राहून जातात. पण मी पुन्हा बाहेर पडून आणतो ना, अडत नाही तुझं कधी. ठीक आहे बघू. एक काम कर, पुन्हा पाऊस सुरू झालाय. आज संध्याकाळी बाहेरून आले की ज्वारीची भाकरी आणि पिठलं करणार आहे मी. तू ऑफिसमधून येताना अर्धा किलो डाळीचं पीठ घेऊन येशील? किती आणशील? अर्धा किलो डाळीचं पीठ. भजी पण कर की ग. मागच्याच आठवड्यात केली होती ना. उगाच डोहाळे नको. किती निर्लज्ज असावं ना. पण काय करणार, मुद्दाम नाही करत. होतं विसरायला चुकून. आज ऑफिसमध्ये असताना अलार्म लावला आणि लिहिलं की घरी जाताना डाळीचं पीठ अर्धा किलो. मनात घोकत होतोच, डाळीचं पीठ अर्धा किलो, डाळीचं पीठ अर्धा किलो. बरोबर 7:15 ऑफिसमधून बाहेर पडलो. 5 मिनिटात दुकान आलं आणि गजर वाजला. स्वतःशीच हसलो. दुकानदाराला अर्धा किलो डाळीचं पीठ सांगितलं. पिशवी सॅकमध्ये टाकली, पैसे दिले. खुशीत घरी आलो. हातपाय धुतले. आज शहाणं बाळ व्हायचंच ठरवलं होतं. पीठ जागेवर गेलंच पाहिजे, नाहीतर ऐकून घ्यावं लागेल. आणि आणली पिशवी, दिली टाकून. आज नाही ऐकून घेणार. कात्रीने पिशवी कापली, मिक्सरला टेकवून ठेवली. इतक्यात दिवे गेले. चायला झाली गोची. मोबाईलमधला फ्लॅश लावला, रॅकमधला डबा काढला. अलगद पिशवीचं टोक पकडून डब्यात ओतलं. पिशवीला टिचकी मारली. सिंकमध्ये नळाखाली धुवून उलटी केली आणि टाईलला चिटकवून ठेवली. काम संपूर्ण तमाम. स्वतःवर जाम खुश. रॅकमध्ये तो डबा ठेवला. शेजारच्या डब्यातून फरसाणाचा बुकणा तोंडात भरला. मोबाईलच्या फ्लॅशलाईटमध्येच सोफ्यावर जाऊन बसलो. दारावर टकटक वाजलं. दिवे नाहीत, बेल बंद. दार उघडलं. समोर सौ. हे काय, दिवे कधी गेले? कधी येणार काही माहिती आहे का? पाऊस पडायला सुरुवात झाली. अरे मी मात्र वाचले. पण जरा 4 थेंब पडले की दिवे बंद करतात. आणि हो, डाळीचं पीठ आणलंस का? तू 21 अपेक्षित मध्ये काम करायचीस का ग? किती ती सरबत्ती. मी घरात आलो आणि 10 मिनिटात दिवे गेले. कधी येणार माहीत नाही. पीठ आणलं, डब्यात ओतलंय. चल तुला दाखवतो. मोबाईलच्या दिव्यात तिला किचनमध्ये नेलं. पिशवी बघून ती म्हणाली, अरे वा. पीठ डब्यात ओतून पिशवी धुवून चिटकवली सुद्धा. वा, आज तर सत्कार करायला हवा. आणि हे काय, फरसाण कसं पडलं? मी फक्त ओठ पसरले आणि मोबाईल कुठत सोफ्यावर लवंडलो. ती फ्रेश होऊन आली. मेणबत्ती लावली. तू तंगड्या पसरून बसू नकोस बरं. 2 कांदे चिरून घे. मी भाकरी करते आणि पिठलं टाकते. बरं, असं म्हणत मी उठलो. कांदे दाखवले. आणि हेच ना, नाहीतर हा इतका मोठा का आणि तो इतका छोटा का? ऐकू आलं. मी कांदे चिरायला सुरुवात केली. तिने पिठाचा डबा उघडला. परातीत मोठ्या डावाने पीठ घेतलं. किंचित मीठ घातलं. अंदाजे पाणी घातलं. पिठात हात घातल्यावर हाताला काहीतरी वेगळं लागलं. वेगळा वास आला. इतक्यात दिवे पण आले. मी पटकन जाऊन मेणबत्तीला फुंकर मारली. अर्धवट जळका वास पसरला. तिने खाली पाहिलं आणि किंचाळली, ई. मी शेजारी होतो तरी मला कळेना काय झालं ते.
पालीला किंवा झुरळाला ती अजिबात घाबरत नसताना किंकाळी का यावी काही समजलं नाही. अरे, ज्वारीच्या पिठाच्या डब्यात हे डाळीचं पीठ तू का ओतलंस? कोणी सांगितलं तुला हे उद्योग करायला? साधं म्हटलं होतं पीठ आण. तुला शहाणपणा करायला कोणी सांगितलं होतं रे? गृहकृत्य दक्ष नवरा असला किताब मिळणार होता का? की कुणाला सांगायचं होतं मी मदत करतो म्हणून? मी आव असून बघत होतो. कुठे काय, काहीच नाही असं झालं होतं. कांद्याची सालं सोलून डोळे मिचमिचे झाले होते. आता काय करू याचं? हा प्रश्न यायच्या आधी मीच म्हटलं, मी कांदा चिरतो, खेकडा भजी कर. सौने हात जोडले. भजी कर असं म्हणायचं मनात होतंच होतं. ते असंही साध्य करता येतं अशा डाकूडावाचा शोध लागला होता.